व्हेरी गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर आलेले तुमची मराठीची टीचर वनिता मिस. तर ही आशा व्यक्त करते बाळांनो का तुम्ही सर्वजण आपल्या घरी सुखरूप असाल, छान असाल, तुमची तब्येत स्वास्थ्य हे चांगलं असेल, तुमच्याबरोबरच तुमच्या कुटुंबियांची सुद्धा तब्येत स्वास्थ्य चांगलं असेल अशी आशा व्यक्त करते. आणि अशाच पद्धतीने भारतामध्ये असणाऱ्या या संकटाच्या काळामध्ये आपण आपली स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, घरात राहा, आरोग्य सांभाळा व्यवस्थित आणि घराच्या बाहेर न पडता आपल्या घरातल्या घरात राहून आपला जो असणारा अभ्यास आहे तो अभ्यास तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तुम्हालाही माहिती आहे का फर्स्ट युनिट टेस्ट पुन्हा तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो अभ्यास आहे तो जसा एप्रिलपासून चालू आपण केला आहे, जसं रेग्युलर तुम्ही स्कूलमध्ये येत असताना जशा पद्धतीने अभ्यास चालू होता तसा अभ्यास आपण सुरू ठेवलेला आहे. फरक इतकाच हा का तुम्ही घरी बसून हा अभ्यास करत आहात आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी येऊन व्हिडिओ थ्रू तुम्हाला शिकवत आहोत. त्याचप्रमाणे बाळांनो, जी युनिट टेस्टचा आपला कालावधी होता जून जुलैच्या दरम्यान, तशा पद्धतीने युनिट टेस्ट होईल. त्यासाठी तुमची जे काही प्रिपरेशन असेल, जी काही अभ्यासाची तयारी असेल ती व्यवस्थित करा. 6th स्टँडर्ड असो, 7th असो किंवा वरचे कोणतेही मराठी लँग्वेजच्या संदर्भातले तुमचा या सब्जेक्टशी रिलेटेड जो काही अभ्यासक्रम आहे त्याची फक्त तुमची ओरल होणार आहे. मी या अगोदरही सांगितलेलं आहे 6, 7, 8, 9, 10 सर्व स्टँडर्डसाठी फक्त ओरल आहे. रिटर्नमध्ये तुमचं काहीही घेतलं जाणार नाही. परंतु ओरल कशी घेणार जाणार आहे का तुम्हाला जे मी शिकवलं आहे त्या बेसवरती तुमची ओरल होणार आहे. मग तुम्हाला जो काही भाग मी ग्रामरचा शिकवत आहे किंवा जोही भाग मी शिकवलेला आहे तो व्यवस्थित प्रिपेअर करा. मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे का जर लक्षात राहणं अवघड होत असेल तर एखाद्या नोटबुकवरती नोट करत चला का त्या व्हिडिओमध्ये किंवा झालेल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे, त्याचे डेफिनेशन असतील, त्याचे टाईप्स असतील, त्याच्या डेफिनेशन असतील, त्याचे फॉर एक्झाम्पल दिलेले असतील, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य तेवढं नोट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सेपरेट अशी नोटबुक नाही आहे, पण एखाद्या नोटबुकमध्ये ते तुम्ही नोट डाऊन करत चला का जेणेकरून ओरलच्या वेळेस तुम्हाला ते रीड करणं सोपं जाईल. तर बाळांनो, या अगोदर आपण मागच्या तासिकेला ग्रामरचा भाग दर पिरियडला आपला कंटिन्यू सुरू आहे. कारण का तुम्हाला मी मागे सांगितलं तुम्हाला टेक्स्टबुक नाही आहे मराठीला, तर ग्रामरच आपण यावर्षी बेसिकपासून स्टार्ट केले. तर तो ग्रामरचा भाग आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत. तर या अगोदरच्या तासिकेला मला असं वाटतं आपण विशेषण पाहिलं होतं. तर विशेषण म्हणजे काय पुन्हा एकदा थोडक्यात मी रिवाईज करते जेणेकरून मी तुम्हाला सांगितले हे जे आपण सव्वे पाहत आहोत शब्दांच्या जातीमधले, तो प्रत्येक जो भाग आहे तो एक भाग दुसऱ्या भागावरती डिपेंड आहे. नाम समजलं सर्वनाम समजणार, सर्वनाम समजलं विशेषण समजणार आणि विशेषण समजलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे क्रियापद घेणार आहोत ते समजणार. आणि आय होप तुम्हाला नाम छान पद्धतीने समजले, सर्वनाम समजले, विशेषणही समजले. परंतु आजच्या पिरियडला सुरुवात करण्या अगोदर मी विशेषणाची पुन्हा एकदा तुमची थोडक्यात रिव्हिजन घेणार आहे त्या जेणेकरून तुमचे परत कनेक्ट तुम्ही त्याच्याशी व्यवस्थित व्हाल. तर विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ चांगला, सुंदर, हुशार, काळा, पाचवा, दोन, तिच्या, माझ्या इत्यादी नामाबद्दल विशेष माहिती सांगणार. गुलाब सुंदर फूल आहे, गुलाब फूल आहे कॉमन आहे पण ते सुंदर आहे. सुंदर हे त्या गुलाबाबद्दल विशेष काहीतरी किंवा अधिक काहीतरी वेगळं काहीतरी सांगते म्हणून ते विशेषण. बरोबर आहे. विशेष म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष किंवा वेगळं सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी जो शब्द वापरला गेलेला आहे त्याला विशेषण असे म्हणतात. मग यामध्ये आपण विशेषणाचे प्रकार हे पाहिले. गुणविशेषण असेल, संख्या विशेषण असेल, सार्वनामिक विशेषण असेल. हे विशेषणाचे एकूण 3 प्रकार आपण पाहिले. मग यामध्ये गुणविशेषण म्हणजे काय का ज्या विशेषणाने नामाचा गुण दाखवला जातो त्याला गुणविशेषण असे म्हणतात. बरोबर आहे. मग गुणविशेषणामध्ये मग त्या नामाचा आकार असेल, रूप असेल, रंग असेल, चव असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पांढरा रंग शूर, त्याच्यातला गुण आहे लाल, हे त्याच्यातला रंग आहे आंबट, ही चव आहे भित्रा,
हा त्याच्यातला गुण आहे किंवा भित्रा हा आपण म्हणतो का निगेटिव्ह, पण त्यातलं काहीतरी वेगळं सांगितलं जाते. म्हणजे गुण विशेषण म्हणजे कोणत्याही वस्तूमधलं व्यक्तीमधलं काहीतरी गुणाच्या मार्फत काहीतरी सांगितलं जातं, त्याला गुणविशेषण असे म्हणतात. संख्या विशेषण बरोबर, फक्त गुणच्या ऐवजी संख्याचा वापर करायचा का ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखविली जाते त्याला संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ पहिली, पहिला, 10, अर्धा, काही, दुप्पट इत्यादी. हे सगळे काय आहे? संख्या विशेषण. सार्वनामिक विशेषण, सर्वनामापासून बनवलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. यासाठी मी तुम्हाला दिलं होतं मी, माझा, माझी, तू, तुझा, तुझी, ते, त्यांचा, त्यांची. म्हणजे अशा पद्धतीने जी सर्वनाम आहे, सर्वनाम म्हणजे आपण अभ्यासलं आहे, त्या नामाचा वारंवार वापर टाळण्यासाठी त्याऐवजी जो दुसरा शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल जे सर्वनामाच्या साहाय्याने काहीतरी वेगळे पण दाखवलं जातं त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाचे एकूण 3 प्रकार बाळांनो हे मागच्या व्हिडिओ थ्रू किंवा मागच्या पिरियडमध्ये आपण अभ्यासलेले होते आणि आत्ताही थोडक्यात मी तुम्हाला त्याचं फक्त रिवाईज करून दिलं आहे का विशेषण म्हणजे काय. तर आजच्या पिरियडला आपल्याला जे अभ्यासायचं आहे ते क्रियापद व क्रियापदाचे प्रकार. तुमचा 6वेमधला हा शेवटचा 4था प्रकार. शब्दांच्या जाती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, त्यामध्ये सव्यय आणि अव्यय. सव्यय म्हणजेच विकारी आणि अव्यय म्हणजेच अविकारी. मग सव्ययमध्ये आपण पाहिलं का नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे तुमचे सव्ययचे एकूण 4 प्रकार. अव्यय, अव्यय म्हणजे अविकारी, अविकारीचे पण 4 प्रकार. कोणते? क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी. हेही आपण टप्प्याटप्प्याने थोडक्यात पाहणार आहोत. परंतु आत्ता जे महत्त्वाचे आहेत तुमच्या ओरलसाठी जे विचारले जाणार आहेत त्याचा आपण पहिल्यांदा अभ्यास करूया. मग क्रियापद व क्रियापदाचे प्रकार हा तुमचा सव्यय किंवा विकारी शब्दांच्या जातीमधला जो सव्यय हा प्रकार आहे त्यातला 4था आणि शेवटचा तुमचा प्रकार. मग त्यामध्ये क्रियापद म्हणजे काय? अतिशय सोपे, वाक्यातील क्रिया दाखविणारा शब्द तसेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. वाक्याची क्रिया दाखविणारा शब्द तसेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग दुसरी व्याख्या बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. अतिशय सोपं आहे, लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द व वाक्याची क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे क्रियापद. उदाहरण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणावरनं तुम्हाला लगेच समजेन या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं आहे. बघा, रमेशने भाजी आणली, आणली, ठीक आहे. अमोल अभ्यास करील, स्पर्धक धावतात, धावतात. आता या ठिकाणी मी जे सर्कल केलेले 3 प्रत्येक वाक्यातले जे शब्द आहेत ते जर तुम्ही काढून टाकले आणि रमेशने भाजी, काही अर्थ लागत नाही. रमेशने भाजी काय? भाजी आणली, भाजी खाल्ली, भाजी पाडली, काहीच समजत नाही आहे. म्हणजे याच्यात क्रियाच कळत नाही आहे आपल्याला. आपल्याला तो काय कृती करतो आहे भाजी संदर्भात किंवा भाजीशी रिलेटेड त्याचं काय घडतं आहे हे समजायला काही मार्गच नाही आहे. मग आणली हा शब्द तुमची क्रिया दर्शवतो. मग रमेशने काय आणली? भाजी आणली, आणण्याची क्रिया आहे. वाक्य तुम्हाला लक्षात येते. व्याख्या काय? वाक्यातील क्रिया दर्शविणारी. म्हणजे रमेशने भाजी आणली, आणण्याची क्रिया आहे. क्रिया म्हणजे एखादी कृती करणे, एखादं काम करणे. मग आणली, आणण्याची क्रिया आहे. मग रमेशने भाजी आणली. आणली हा जो तुमचा शब्द आहे या ठिकाणी, हा आणली शब्द तुमचा काय दर्शवतो? या ठिकाणी क्रिया दर्शवितो. त्याचबरोबर तो काय दर्शवितो? वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. रमेशने भाजी
आणली हा शब्द जर नाहीचा केला तर त्यातून काहीही अर्थबोध होत नाही. त्यामुळे आणली हा तुमच्या वाक्याच्या सेंटेन्सच्या शेवटी येणारा शब्द आहे. म्हणजे सेंटेन्सच्या किंवा वाक्याच्या शेवटी येणारा शब्द आणि वाक्यातील क्रिया काय घडत आहे हे दर्शविणारा जो शब्द आहे त्याला क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल सेकंड सेंटेन्स जे तुमचं आहे त्याच्यात तेच फॉलो करणार आपण. अमोल अभ्यास करीन, अमोल अभ्यास करील काढून टाका. अमोल अभ्यास काय, काहीच अर्थ क्लिअर होत नाही. पण करील हा जो तुमचा शब्द आहे, करीलवरून काय कळते तुम्हाला का करणार आहे, भविष्यात करणार आहे, पण तो करणार आहे. अमोल अभ्यास करील, करील म्हणजे करण्याची क्रिया, क्रिया आणि तो वाक्याच्या शेवटी आलेला शब्द आहे करील. म्हणून वाक्याच्या शेवटी येणारा तसंच वाक्यातील क्रिया काय घडते हे दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला क्रियापद असे म्हणतात. स्पर्धक धावतात, ठीक आहे. स्पर्धक काय, स्पर्धक धावतात, धावण्याची क्रिया चालू आहे, त्यांची पळण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे ह्या धावतात या शब्दावरून आपल्याला क्रिया समजते का धावण्याची क्रिया आहे. आणि स्पर्धक धावतात या शब्दावरून तुमचं वाक्यही पूर्ण होतं आहे आणि तुम्हाला क्रियाही कळते. तर साधं सोपं बाळांनो लक्षात घ्या का क्रियामध्ये क्रियापद म्हणजे काय तर तुमच्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, त्याचबरोबर तुमच्या वाक्याच्या शेवटी येणारा जो शब्द आहे त्याला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद मधी येत नाही. क्रियापदाचा शब्द वाक्याच्या मधोमध किंवा सुरुवातीला येत नाही. क्रियापदाचा जो पण शब्द आहे तो वाक्याच्या तुमच्या शेवटी येतो आणि त्याच्यावरून तुमची क्रिया, कृती, काय ॲक्शन आहे हे समजतं, त्याला क्रियापद असे म्हणतात. याच्या पलीकडे काही नाही आहे, अतिशय सोपं आहे. क्रियापद म्हणजे समजलं, ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. क्रियापद समजलं तर क्रियापदाचे प्रकार. तर मग या ठिकाणी क्रियापदाचा जो पहिला प्रकार आहे तो आहे सकर्मक क्रियापद. आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय तुम्हाला आधीच सांगितलं का विचार करण्याचं आणि टेन्शन घेण्याचं काही कारण आहे, अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपण क्रियापद पाहिलेत. क्रियापद कोणकोणते आहेत तुमच्या लगेच लक्षात येईल का. क्रियापद कोणते, तडकावला, दिली, दिली, ठीक आहे. वाक्य पहा, कपिलने चेंडू तडकावला, दुकानदाराने दिनदर्शिका दिली, विक्रमने मुलांना पुस्तके दिली. बरोबर आहे. आता तुम्हाला क्रियापद म्हणजे काय मी सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येणार का तडकावला, दिली, दिली हे तुमची क्रियापद आहे का ज्यातून तुम्हाला वाक्याची जी क्रियाही कळते तर काय क्रिया घडलेली आहे आणि त्याचबरोबर क्रिया काय घडली याच्याबरोबरच तुम्हाला वाक्याचा अर्थ पूर्ण त्या शब्दांमुळे होतो. तडकावला म्हणजे जोरात मारणे, लांब मारला जाणे, त्याला तडकावला असे म्हणतात. त्यामुळे याच्यातून तुम्हाला क्रिया दर्शवते का चेंडू खूप जोरात मारला गेला, ही क्रिया आहे आणि त्याचबरोबर तुमच्या वाक्याचा अर्थही तो पूर्ण करतो. त्यानंतर दुकानदाराने दिनदर्शिका दिली, दिनदर्शिका दिली, या ठिकाणी दिली म्हणजे देण्याची क्रिया आहे, कृती समजते आणि दिली यातून तुमचा वाक्याचा अर्थही पूर्ण होतो. त्याच पद्धतीने विक्रमने मुलांना पुस्तके दिली. मग आता पुस्तके दिली देण्याची क्रिया आहे आणि या ठिकाणी वाक्याचा अर्थही पूर्ण करतो तो शब्द, म्हणजे त्याला क्रियापद असे म्हणतात. मग सकर्मक क्रियापद म्हणजे काय का ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. मग आता कर्माची जरुरी असते, या ठिकाणी चेंडू, दिनदर्शिका, पुस्तके. कपिलने तडकावला, काय, चेंडू, चेंडू म्हणजे कर्म आहे, कशावरती कृती केली जाते. तडकावला ही तुमची कृती आहे पण ती कृती कशावरती घडत आहे म्हणजे काय कर्म आहे तर चेंडू, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चेंडू दाखवायचा आहे. येते बाळांनो लक्षात. त्यानंतर दुकानदाराने दिनदर्शिका दिली, दुकानदाराने दिली पण काय दिली, दिनदर्शिका, कॅलेंडर.
समजते? दुकानदाराने कॅलेंडर दिलं म्हणजे देण्याची क्रिया आहे, पण काय दिलं जातं आहे? कॅलेंडर किंवा दिनदर्शिका दिली जाते, म्हणून कर्म हे तुमचं दिनदर्शिका आहे. चेंडू हे तुमचे कर्म आहे, दिनदर्शिका हे तुमचं कर्म आहे. विक्रमने मुलांना दिली, काय दिली? पुस्तके. पुस्तके हे तुमचं कर्म आहे. म्हणजे तुमची क्रिया कशावरती घडली जाते हे ज्यावेळेस महत्त्वाचं असतं त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. भले तुमचं क्रियापद कळतं आहे, तुमची कृती कळती आहे, तुमची क्रिया कळती आहे, तुमचा वाक्याचा अर्थही पूर्ण होतो आहे त्या शब्दाने, पण वाक्यात फुल सेंटेन्सचा अर्थ लागला पाहिजे ना. कपिलने तडकावला, दुकानदाराने दिली, विक्रमने मुलांना दिली. अरे पण यातनं तुम्हाला अर्थबोध होत नाही आहे ना, यातनं तुम्हाला काहीच समजत नाही आहे. म्हणजे या ठिकाणी बाळांनो, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या सेंटेन्सचा अर्थ समजण्यासाठी, तुमच्या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी, त्या वाक्यामधली कृती समजण्यासाठी ती कशावर डिपेंड आहे हे सुद्धा समजणं गरजेचं असतं किंवा ते समजावंच लागतं, त्यावेळेस त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे का ही कृती घडत आहे, पण ती कृती कशावरती घडत आहे? तडकावलं आहे पण ती कृती आहे, पण ती चेंडूवर घडत आहे. कर्म काय आहे? चेंडू. मारण्याची क्रिया आहे पण ती चेंडूला मारलं जात आहे. देण्याची क्रिया आहे पण ती दिनदर्शिका दिली जात आहे, म्हणून दिनदर्शिका तुमचं कर्म आहे. दिली जात आहे पण पुस्तकं दिली जात आहे, पुस्तक हे तुमचं कर्म आहे. म्हणजे अशा पद्धतीने बाळांनो, तुमचे जे आपण म्हणतो ना का वाक्यातील क्रिया समजण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कर्म आवश्यक आहे, त्यावेळेस त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. अतिशय सोपं आहे. म्हणून याची व्याख्या काय आहे का ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं दुसरं आहे ते अकर्मक क्रियापद. याच्या विरुद्धच म्हणजे काय सांगता येईल? या ठिकाणी तुमचं आहे वारा वाहतो, गाडी गेली, नाही येणार. या ठिकाणी वारा वाहतो, वाहण्याची क्रिया चालू आहे, त्याने वाक्याचा अर्थही पूर्ण होतो. स्टेशनवरून आत्ताच गाडी गेली, गाडी गेली, गाडी जाण्याची क्रिया आहे, बरोबर आहे. त्यानंतर आम्ही रोज नाही येणार, न येण्याची क्रिया करणार आहे. मग अशा पद्धतीने बाळांनो का ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी नसते त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. पहिल्याच्या सकर्मक क्रियापदामध्ये तुम्हाला कर्माची जरुरी असते, अकर्मक क्रियापदामध्ये कर्माची जरुरी नसते. समजते? मग या ठिकाणी वारा वाहतो, ठीक आहे ना, वारा आहे, वाहतोय, त्याला दुसऱ्या कोणत्या शब्दाची गरज नाही आहे, सेंटेन्स पूर्ण होतं आहे. स्टेशनवरून आत्ताच गाडी गेली स्टेशनवरनं गाडी, दुसरी कसली गरज नाही आहे. आम्ही रोज नाही येणार, कर्माची गरजच नाही आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचं सेंटेन्स कळण्यासाठी, तुमचा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दुसरी कसलीच गरज पडत नाही, त्यावेळेस त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. साधं सोपं आहे बाळांनो, एकदम लक्षात घ्यायचं आहे का सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदामध्ये कर्माची गरज असते आणि अकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदामध्ये कर्माची गरज नसते. अशा पद्धतीने हे अतिशय सोपे क्रियापदाचे दोनच प्रकार आपल्याला आहेत आणि तेही दोन प्रकार अतिशय सोपे आहेत. पहिलं तर क्रियापद म्हणजे आपण व्यवस्थित लक्षात घेतलेलं आहे. क्रियापद म्हणजे काय का वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि वाक्याची क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. अतिशय सोपं आहे. त्यामध्ये मग आपण 2-3 उदाहरणं पाहिलीत. त्यानंतर क्रियापदाचे प्रकार पाहिले, सकर्मक क्रियापद पाहिलं, अकर्मक क्रियापद पाहिलं.
बाळांनो, हे इतकं समजून घेतलं तर इतकं सोपं आहे का तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. तुम्ही एकदा त्याच्या कन्सेप्ट जर क्लिअर केल्या तर तुम्हाला त्याचं पाठांतराची आवश्यकताच नाही आहे. तुम्ही आकलन करा, तुम्ही समजून घ्या फक्त. त्याच्या पलीकडे जायची काही एक आवश्यकता तुम्हाला नाही. आणि तुम्हाला पहिल्यापासून मी सांगत आले बाळांनो का ग्रामर हा असा भाग आहे जो पाठांतरावर डिपेंड नाहीच आहे किंवा पाठांतरावर तो होऊच शकत नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला समजून घेणे तो भाग, याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिकवलेला भाग चांगल्या पद्धतीने समजून घ्या. समजून घेतल्यावरती साहजिक आहे तुमच्या एकदा ते माइंडमध्ये फिक्स झालं किंवा तुम्हाला एकदा ते समजलं तर परफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याचं, मी तर म्हणते, उजळणी रिव्हिजन करण्याचीही गरज नाही आहे. तर या ठिकाणी तुमच्या ओरलमध्ये जो काही ग्रामरचा भाग विचारला जाणार असेल, नाम सर्वनाम जो काही भाग शिकवला असेल, वर्ण विचारपासून, इंग्लिशमध्ये ज्याला अल्फाबेट्स म्हणतात, तुम्हाला स्वर व्यंजन, कॉन्सनंट्स, व्हॉवल्स सगळं शिकवलेलं आहे. त्याच्यावर आधारितसुद्धा ओरलमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला शिकवलेला जो काही भाग आहे तो भाग चांगल्या पद्धतीने समजून घ्या, चांगल्या पद्धतीने तो लक्षात ठेवा. आणि तो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवल्यानंतर 100% तुमची ओरल छान जाणार किंवा तुमच्या ओरलमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे हा जो क्रियापदाचा भाग आहे, हा क्रियापदाचा भाग समजून घ्या. पुन्हा एकदा सांगते, नाम म्हणजे कोणत्याही वस्तूचं, व्यक्तीचं असणारं नाव. सर्वनाम म्हणजे नामाच्या साठी किंवा नामाचा उच्चार टाळण्यासाठी असणारं जे त्याच्यासाठी वापरला जाणारा जो शब्द आहे तो सर्वनाम. विशेषण म्हणजे कोणत्याही व्यक्ती वस्तूच्या संदर्भात गुणात्मक असेल, संख्यात्मक असेल, सार्वनामिक असेल, अशा पद्धतीने त्याच्यामधलं वेगळेपण किंवा वेगळं दाखवण्यासाठी जे वापरलं जातं त्याला विशेषण असे म्हणतात. तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द आहे त्याला क्रियापद असे म्हणतात. तर या ठिकाणी बाळांनो हे जे ग्रामरचे भाग असेल, लिंग असेल, वचन असेल, काळ असेल, वर्णविचार असतील, हे सगळे भाग चांगल्या पद्धतीने समजून घ्या. तुम्हाला मी मागे सांगितलं, एक्झाम जरी रिटर्नमध्ये मराठीची नसली तरी ओरलचे मार्क्स त्याच्यामध्ये कन्सिडर केले जाणार आहे. ओरलचे मार्क्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत. त्यामुळं हा भाग जो ज्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करते तो समजून घ्या. आणि जर चुकून एखादा भाग तुम्हाला नाहीच समजला किंवा एखादा भाग जर समजून घ्यायला तुम्हाला अडचण येत असेल तर प्लीज तशी कमेंट्स तुम्ही करा का मिस हा भाग आम्हाला व्यवस्थित समजला नाही, तुम्ही पुन्हा एकदा एक्सप्लेन करा. मी या ठिकाणी त्यासाठीच बसलेले आहे का तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व करण्याची जबाबदारी माझी. त्यामुळे कोणतीही अडचण येऊ द्या, कशाही पद्धतीची असू द्या, अभ्यासासंदर्भात, विषयासंदर्भात तुम्ही कमेंट्स थ्रू मला ते व्यवस्थित सांगा. आणि प्लीज बाळांनो आपल्या कमेंट्स देताना प्रेझेंटीसाठी अजूनही काही जणांचे डिव्हिजनमध्ये कन्फ्युजन आहे. अजूनही काहीजण चुकीची डिव्हिजन त्यामध्ये मेन्शन करतात, काहीजण तर डिव्हिजनच मेन्शन करत नाही, फक्त नाव आणि स्टँडर्ड मेन्शन करतात. तर प्लीज आपला क्लास, डिव्हिजन दोन्ही योग्य पद्धतीने मेन्शन करा, कारण का प्रेझेंटीसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळं तुम्ही प्रिझमवरती एकदा पुन्हा आपण कोणत्या क्लासमध्ये आहे, कारण का तुमच्या डिव्हिजन चेंज केल्या गेल्या आहे. हे मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे का डिव्हिजनमध्ये बदल झालेला आहे. त्यामुळं त्यानुसार डिव्हिजन बघा आपली प्रिझमवरती एकदा ओपन करून का आपण कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे प्लीज कमेंट्स देताना तशाच पद्धतीने तुमचा क्लास आणि डिव्हिजनची कमेंट्स द्या का जेणेकरून आम्हाला व्यवस्थित प्रेझेंटी टाकायला शक्य होईल. नाहीतर चुकून असं नको व्हायला का तुम्ही प्रेझेंटी दिली पण ते नाव बरेचसे सारखे असल्यामुळं किंवा डिव्हिजन मेन्शन न केल्यामुळं कन्फ्युजन होऊन एखाद्याची प्रेझेंटीच्या ऐवजी अब्सेंटी राहीन आणि एखाद्याची अब्सेंटी असतानाही प्रेझेंटी लागली जाईल. तर असं कन्फ्युजन नाही व्हावं यासाठी प्रिझमवरती स्वतःचं डिव्हिजन व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर कमेंट्स देताना व्यवस्थित क्लास आणि डिव्हिजनची मेन्शन करत जा.
ते इथून पुढं काहीही डाऊट्स असेल तर तसं कमेंट्स थ्रू कळवा. तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये तशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला दिला जाईल. आणि आपल्या घरी राहा, सेफ राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत थँक्यू स्टुडंट.